नमस्कार. आजीचे संस्कारमध्ये तुमचे स्वागत. चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचं परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणार प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा जातो, हे नक्की. आजच्या आपल्या विषयाचे नाव आहे गुढीपाडवा विशेष. नवीन वर्षाची सुरुवात करताना चैत्र महिन्यातला पाडवा म्हणजे गुढीपाडवा. हा सण हिंदू धर्मियांचा पहिला सण आहे. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणापासून नवीन कामाला सुरुवात करतात. या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करून आपला आनंद द्विगुणित करून उत्साहाने साजरा केला जातो. गुढी म्हणजे विजय पताका, जी या दिवशी घराच्या दारात किंवा सार्वजनिक ठिकाणी उभारली जाते. या सणामागे राजा शालिवाहन आणि त्यांच्या सैनिकांनी शत्रूवर मिळालेल्या विजयाची कथा आहे असे मानले जाते. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असेही पुराणामध्ये सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ब्रह्मदेवाने काळ आणि विश्वाची निर्मिती केली. हा सण रावणावर विजय मिळाल्यानंतर अयोध्येत रामाच्या अभिषेकाचे आणि पहिल्या शतकात हुणांचा पराभव केल्यानंतर शालिवाहन कॅलेंडरप्रमाणे संवत्सराचा हा पहिला दिवस. प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले. त्या दिवसापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामांचं अयोध्येत आगमन झालं म्हणून हा सण आनंदाने साजरा करतात. विजयाचे प्रतीक म्हणून अंगणात गुढी उभारली जाते. हा सण म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. हे 3.5 मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दिवाळी, आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचा तांब्या किंवा चांदीचे भांडं बसवले जाते. त्यानंतर गुढी पाटावर ठेवून पूजा केली जाते. पाट्याभोवती रांगोळी काढून गोडाचा नैवेद्य दाखवून साजरा करतात. या दिवशी चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होते. दाराला आंब्याचे तोरण बांधतात. या दिवशी कडुलिंबाच्या प्रसादाचे महत्त्व आहे, कारण त्यावेळेस झाडाची जुनी पाने गळून पडतात आणि झाडांना नवीन पाने येतात. आता आपण गुढीपाडवानिमित्त एक पौराणिक कथा ऐकूया. शालिवाहन शकात सुरुवात. या राजाने शालिवाहन शकात सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात केली. या दिवशी नवीन पंचांग पाहून सरस्वतीची पूजा करून नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा सुरू केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य बनवले आणि त्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण भरला. मग त्या सैन्याच्या मदतीने त्याने शत्रूंचा पराभव केला अशी पुराणामध्ये आख्यायिका आहे. अर्थात तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि गुढीपाडव्याची सुरुवात केली आणि सतयुगाची सुद्धा सुरुवात झाली. या दिवशी विश्वातील तेज लहरी मोठ्या प्रमाणात उत्साहित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज नाही, तर तो विजयध्वज सुद्धा आहे. विजयाचे प्रतीक आहे. रामायणाच्या काळात दक्षिण भारत वालीच्या जुलमी राजवटीत होता. सीतेचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू श्रीराम सुग्रीवाला भेटले, तेव्हा सुग्रीवांनी श्रीरामांना वालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस म्हणजे चैत्र पाडव्याचा होता. घरातून वालीचा आणि आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीचा नाश केला. गुढीपाडवा हा सण म्हणून आपण साजरा करतो.
असे या गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ? नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.